मुख्यमंत्र्यांकडून झी 24 तासच्या बातमीची दखल घेतली गेली आहे। लातूरच्या शेतकरी दाम्पत्याला आता मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि शेतकऱ्याला बैल मिळालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेचा हा एक प्रत्यय आलाय। लातूर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या पत्नीला दुसऱ्या बैलाच्या जागी जुंपल्याचं वृत्त झी 24 तासनं दाखवलं होतं आणि तातडीनं लातूर जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक गोशाळेतून बैल या शेतकऱ्याला आता दिलेला आहे आणि थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानं या शेतकऱ्यानं समाधान व्यक्त केलेलं आहे। तर 5 जून रोजी वीज पडून त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला होता। काशीनाथ गायकवाड असं या शेतकऱ्याचं नाव आहे आणि बोबली तालुका देवनी लातूर इथले शेतकरी आहेत। 32,000 अनुदान त्यांना आता दिलं जाणार आहे आणि तातडीनं एक बैल सध्या उपलब्ध करून देण्यात आलाय। लातूरच्या शेतकरी दाम्पत्याला फडणवीसांकडून अशा प्रकारे थेट मदतीचा हात मिळाला। मुख्यमंत्र्यांकडून झी 24 तासच्या या बातमीची दखल घेतली गेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं लक्ष घालण्याच्या सूचना केल्यात आणि या शेतकऱ्याला आता थेट गोशाळेतून हा बैल दिलेला आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। ओम, झी 24 तासने ही बातमी दाखवली होती, या शेतकरी महिलेनं बैलाच्या जागी स्वतःला जुंपलेलं होतं, त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला होता, त्यामुळे दुसऱ्या बैलासमोर तिने स्वतःला जुंपलं। मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेतली आहे। अनुपमा, निश्चितच महाराष्ट्रासमोर झी 24 तासने या शेतकऱ्याची व्यथा मांडली होती। या सगळ्या प्रकरणानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाची स्वतः दखल घेत या प्रकरणामध्ये संबंधित प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिल्या आणि तात्काळ ज्या एका बैलाची कमतरता शेतकऱ्याकडे होती त्याला तो बैल देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी स्पॉटवर पोहोचण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले आणि शेतकऱ्याची जी काही गरज होती, मदत होती, त्याला ती देण्यात आलेली आहे। आपण पाहिलं असेल की आपण जी बातमी दिली होती त्यानुसार 5 जून रोजी वीज पडून शेतकऱ्याच्या शेतातील बैलाचा मृत्यू झाला होता। संबंधित शेतकऱ्याला 32,000 रुपयांचं अनुदान सुद्धा मंजूर झालेलं आहे, ते देखील दिलं जाणार आहे। परंतु त्यापूर्वी तातडीनं शेतीच्या कामात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्र्यांकडून ही मदत देण्यात आलेली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी कुठेतरी उभं राहण्याचा एक प्रयत्न या निमित्तानं सरकारकडनं केल्याचं दिसून येते। त्यासोबतच झी 24 तासनं सुद्धा जी बातमी दिली त्याचा सुद्धा इम्पॅक्ट म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे पाहिलं जातं। त्यामुळे शेतकऱ्याला मिळालेली मदत निश्चितच स्वागतार्ह आणि एक चांगला संदेश देणारी असू शकते असं म्हटलं जाते। खरंय, धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर फडणवीसांकडून शेतकरी दाम्पत्याला अशा प्रकारे ही थेट आता मदत मिळाली आहे। एकतर बैल तातडीनं देण्यात आलेला आहे स्थानिक गोशाळेमधून आणि आता अनुदान सुद्धा मृत्यू झालेल्या बैलासाठीचं देण्यात येणार आहे।